दोन संघ मैदानावरती आहेत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. अंपास मैदानावरती रेडी आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2024 ला होते सुरुवात. आजच्या दिवसातील पहिला बॉल आणि पहिला बॉल मैदानावरती फेकला जातोय. गोलंदाज आहेत रोहित. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. खेळाडू मात्र चेंडूला स्टॉप करतायत आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव इथे मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात ती मात्र एक धाव. स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं नागेश यांना, आता स्ट्रायकिंगवरती असतील विराज. महत्वाची जोडी आहे संघाची, विराज आणि नागेश. पहिलं षटक आपण पाहिलं तर रोहित यांचं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू मात्र सुंदररित्या मैदानावरती फेकला गेला तो रोहित यांच्या माध्यमातून. जरीमरी डोलीचा संघ आपण पाहता जो बीचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर वाघोबा जांभूलपाडा हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रेडी. सर्व सन्माननीय अतिथी आणि मान्यवर आहेत ते सध्याच्या घडीला आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. खेळण्याचा प्रयत्न, पिचिंग जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेर आहेत. बॉल मात्र निघून जाईल सरळ लॉंग स्टंप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल, मिळतात धावा, एकूण 5 धावा. व्हाईट बॉलचा सिग्नल आणि व्हाईट बॉलवरती आलेला हा चौकार. पहिल्या बॉलचा खेळ संपला गेला आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर धावा आल्या तर एकूण 6. पहिल्या चेंडूवरती सिंगल होती, त्यानंतर एक्स्ट्रा वाईड हाताळला आणि वाईड वरती आपण पाहिलं तर मिळाल्या धावा 4. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. एकूण धावा आपण पाहिलं तर 6. 6 ऑन दी बोर्ड. गोलंदाज रेडी. मोठ्या बटका खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र पाहिलं तर पंचांकडे अपील आपल्याला पाहायला मिळालीत. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खेळाडूला बाद घोषित करण्यात आलेला आहे आणि या पहिला धक्का आहे तो पहिला धक्का टीमचा मात्र मैदानावरती बाद होतोय. वाघोबा जांभूलपाडा संघाला लागलेला हा पहिला धक्का आहे. धावफलकावरती धावा आहेत 6, लॉस ऑफ 1 विकेट्स. मैदानी आज रंगणार क्रिकेटचा खेळ. आई जीवदानी या मैदानी आज रंगणार क्रिकेटचा खेळ. घासपाडा चषक यो आमचा, आई लई पॉवरफुल. घासपाडा चषक यो आमचा, आई लई पॉवरफुल. थँक्यू. पहिला धक्का आहे तो पहिला धक्का लागला इथे मात्र वाघोबा जांभूलपाडा संघाला. धावफलकावरती असताना धावा 6, 6 लॉस ऑफ 1 विकेट. 6 धावा, 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6. यावेळीचा बॉल आपण पाहिला तर चेंडू मात्र तिथून पंचांच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारा घोषित केला जातोय. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ आहे तो संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 6. आजपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाला. सोमवार या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. हा ट्रॅकर बॉल आहे, त्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक भूषण यांचा ॲक्युरन्सी थ्रो मात्र तिथे पाहायला मिळाला. परंतु एक धाव इथे मात्र जलद गतीने कंप्लीट केली जात आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 7 धावा. वाघोबा जांभूलपाडा संघाचा विचार केला तर कर्णधार आहेत रणजित किनी. दुसऱ्या बाजूला जरीमरे डोलिव. बीचा संघ सदानंद तांडेल. हेमंत वैद्य संघाचा महत्वाचा खेळाडू हितेश यांची आपण बॅटिंग पाहिली होती श्रीराम चषक कसराळीच्या मैदानावरती. विकेट करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र व्यवस्थित कन्वर्ट होत नाही. तरी देखील एक धाव इथे मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होईल का तर नाही होणार. जरीमरी डोलिव संघ जो बीचा संघ आपण मैदानावरती पाहतायत. क्षेत्ररक्षण त्यांची महत्वाची रचना आतापर्यंत राहिलेली आहेत. गोलंदाजीचा टप्पा आपण पाहिला तर रोहित यांना आपण नेहमीच इम्प्रेसिव्ह कामगिरी करताना पाहिलात. परंतु सध्याच्या घडीला वाघोबा जांभूलपाडा संघाचे 2 महत्वाचे खेळाडू आहेत त्यामध्ये रणजित किनी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नागेश पाटील.
यावेळीचा बॉल आपण पहिला दिशा देण्याचा प्रयत्न, फुलर लेनच्या बॉलला मात्र दिशा दिला आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतं धावा 4. गासपाडा HDL चषक चौकार. अध्यक्ष विजय दादा घरते. चौकार येताना पाहायला मिळतो. चौकाराने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात 12. 12 लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, फक्त चेंडूला मात्र स्लॅश केलं गेलं. एक धाव मात्र पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या मात्र 13. 1 विकेटच्या नुकसानीनंतर बॅटिंग करणारी टीम वाघोबा जांभूलपाडाचा संघ आपण मैदानावरती पाहू शकतायत. त्यांच्या अगेन्स्ट झरीमरी डोलिव बीचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये DJ सुमित यांचं सुमधुर एक संगीत ऐकूया आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. आपला विश्वास बहुजन विकास आपण पाहू शकतात आणि बहुजन विकास आघाडीचे फ्लेक्स आहेत त्याच्यावरती आपण पाहू शकतात. लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचं नेम्स आपण त्याच्यावरती पाहू शकतात. आणि आज या मैदानावरती आपण पाहिलं तर पिवळमय वातावरण आहेत ते सध्याच्या घडीला आपल्याला संपूर्ण मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रेडी. दुसरं षटक. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र स्लॅश केला. जोरकट फटका खेळण्याचा प्रयत्न. भूषण चेंडूवरती मात्र वेगाने पुढे आल्यात परंतु दुसऱ्या धाब्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न पुन्हा होणार नाहीत. धावफलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचतात. 1.1 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 14. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सर्व सन्मान्य अतिथी या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला मॅच आपण मैदानावरती पाहू शकतायत. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट केला. बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक लारा याच्या माध्यमातून घेतला गेलेला कॅच आणि मिळाले आणखीन एक विकेट. महत्वाच्या श्रेणी नागेश पाटील बॅक टू दी पवेलियन गॉन. गासपाडा HDL चषक 2024 आपण सर्वजण पाहतायत. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावा फलकावरती आहेत 14. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.2 ओव्हर्स. दिलीप मैदानाच्या आतमध्ये पुन्हा गोलंदाजी मार्क्सवरती स्ट्रायकिंगवरती विजय. फुलर लेनचा बॉल आहे त्याला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय सरळ डीप बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये. तो तर मात्र काढून बॉलला अडवलं गेलं. फेकी चांगली करतायत. एक धाव मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र धावा 15. आतापर्यंत धावसंख्या मात्र पाहू शकतात. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. 4 षटकांचा मॅच. बॅटिंग करणारी टीम वाघोबा जांभूलपाडा. आउटसाइड ऑफ स्टंपच्या मात्र बराचसा चेंडू बाहेर निघतोय. पंच मात्र तिथून वळतायत. परशुराम पाटील गंभीर सर मैदानावरतून आपल्याला पाहायला मिळतात आणि इशारा कळवत आहेत हा बॉल आहे खराब. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावफलकावरती मात्र धावा आपण पाहू शकतात 16. थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न दिलीप यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त चेंडू बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु पोझिशन मध्ये लवकर आले. सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न केला तिथून मात्र बीट झाले. पंच लेग बायचा इशारा करतायत आणि लेग बायच्या स्वरूपाने आपण धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 17. 17 धावा 2 गडी बाद.
प्रोजेक्टर स्कोर जर सध्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तर इथून मात्र 41 दाखवतो, 41 धावा दाखवतात. पण त्याच रणनीतीनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं गरजेचं आहे. गोलंदाज दिलीप, राऊंड विकेट. राऊंड विकेटने चेंडूला मात्र हाताळण्याचा प्रयत्न, परंतु जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि आजच्या दिवसातील पहिला सिक्सर आहे तो पहिला सिक्सर आहे तो विजय यांच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पार, षटकार. आपण पाहिलं असेल ज्या प्रकारचा बॉल हाताळला गेला, मोठा फटका कळला, बॅटच्या रेंज मध्ये होता आणि रेंज मधल्या आलेल्या बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पार. पहिला षटकार जर कोणाच्या नावावरती असेल तर तो वाघोबा जांभूळपाडा संघाचे विजय यांच्या नावावरती जाईल. पुण्यात मात्र हा ट्रॅकर बॉल आहे, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. आता चेंडूनं उंची जास्त गाठलाय, लांबी डिस्टन्स नाही गाठू शकले, मागील बॉलवरती ठोकला होता षटकार, परंतु या बॉलवरती आपण पाहिलं तर संतुलन नाही ठेवू शकले पुन्हा एकदा आणि फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परततात. विजय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर वाघोबा जांभूळपाडा संघाची सिच्युएशन आपण सध्याच्या घडीला पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत ते आपल्याला एकूण धावा पाहायला मिळत आहेत 23 धावा विजय यांच्या बॅटमधून आलेल्या 3 बॉलमध्ये धावा 7. दोन षटकांचा खेळ संपला गेला. 23 धावा 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहू शकतात. नवीन गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर मिस्टर रोशन तांडेल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने आपण पाहिलं तर रणजित किनी, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अजय किनी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजित किनी आणि अजय किनी जोडी मैदानावरती आहेत. कर्णधार रणजित किनी इज ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटमध्ये व्यवस्थित कन्वर्ट नाही झाला. तिथून मात्र एक धाव घेतले गेले. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र लगेचच दिला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती सुंदररित्या पाहायला मिळाली. 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्यात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 25 धावा. नुकताच आपण पाहिलं तर एक स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये आपण ज्यांची रॉयल एंट्री पाहिली, रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडाव्याच्या मैदानावरती आदरणीय व्यक्तिमत्व काशीनाथजी पाटील साहेब, सदानंद पाटील साहेब, यज्ञेश्वर पाटील साहेब तिथे उपस्थित होते. त्यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर मात्र पाहायला मिळतोय. तिथून मात्र पंच आपल्या दिशेने पुन्हा एकदा वळताना पाहायला मिळतात का, तर चांगला बॉल मैदानावरती आपण पाहतायत यावेळी मात्र पाहायला मिळाल्यात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 मात्र वाढली गेल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 26 धावा. 2.2 चेंडूचा खेळ हा मैदानावरती संपला गेल्यात. उर्वरित अजूनही विचार केला तर चेंडू इथून मात्र शेष असणार आहेत ते मात्र 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा बनवतायत हे देखील पाहण्यासारखं असेल. रोशनचा लोवर फुल टच बॉल, परंतु ब्रॉकल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा मात्र चेंडू करून घेतला, स्वतःला जॉग करून घेतलं आणि तिथून मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. चांगला बॉल होता, अगदी यष्टांच्या बाजूने मात्र चेंडू तिथून निघून जात असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करणारी टीम जर आपण पाहिलं तर पुण्यात आपण जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाज मार्गावरती आपण पाहिलं तर रोशन तांडेल या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू चांगले टाकलेत. खुलवे टप्प्याचा बॉल आहे, पुन्हा प्रत्युत्तर मात्र बॅटरकडे नाहीत, परंतु एक धाव तिथून मात्र पूर्ण होईल. कौतुक करायला हवं रोशन तांडेल यांचं. मैदानावरती अचूक लेंथवरती गोलंदाजी करतायत, खेळाडूंना जाणतायत कशा प्रकारे बॅटिंग होईल. यानंतर आपण पाहिलं तर मैदानावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. या तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 बॉल हे मैदानावरती शिल्लक असतील. धावफलकावरती 27 लॉस ऑफ 3 विकेट्स. फुलरलेनचा बॉल आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल मात्र निघून जाईल का, तर यस डेफिनेटली, परंतु खेळाडू तिथून आले, बॉलला मात्र अडवलं गेलं. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. इनफिल्डला तर क्लिअर केलं होतं, परंतु बाउंड्री लाईनवरती आपण पाहिलं तर लारा आले, लारानं मात्र बॉलला स्टॉप केलं. 2 धावा ह्या संघासाठी मात्र पाहायला मिळाल्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात 29 धावा 3 गडी बाद.
शेवटचा बॉल असेल षटकादरम्यान. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पुन्हा धाब्यामध्ये कळला. क्षेत्ररक्षक 2 चेंडूवरती येत आहेत, परंतु उलट दिशेनं जाऊन मात्र एक चांगला झेल इथे कंप्लीट केला जातोय. विकेटचं पतन होईल. चौथा धक्का आहे, तो चौथा धक्का लागला टीम वाघोबा जांभूळपाडाला. धावफलकावरती असताना धावा 29 ला 4 विकेट. शेवटचं षटक मैदानावरती असणार आहेत. या शेवटच्या 6 चेंडूवरती मैदानावरती काय घडेल हे आपण पाहूयात. तोपर्यंत जाऊयात डीजे सुमीच्या दिशेने, ऐकूया तिथे संगीत. हनुमान शिरगाव आणि आदर्श फणसवाडा दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती आहेत, येताना सोबत फॉर्मॅलिटीज घेऊन आल्यानंतरच टॉस केला जाणार आहेत आणि ज्या जर्सी आहेत त्या तुम्हाला तिथून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बरोबर एक इनिंग संपल्यानंतर आपण इथे दाखल व्हायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघाचे कर्णधार जर्सी परिधान करूनच असणार आहेत. त्यामुळे ती विनंती आहे, जेवढ्या लवकर तुम्ही इथे दाखल व्हाल तेवढ्या जर्सी तुम्हाला इथे कलेक्शन केल्या जातील आणि आपल्या खेळाडूंची नावं आहेत ती तुम्हाला प्लेइंग 11ची लिस्ट इथे फिलअप्स करावी लागेल. कर्णधाराची साइन अप आहेत, ती साइन अप तुम्हाला इथे करावी लागणार आहे. त्यामुळे विनंती असेल दोन्ही कर्णधार आपण लवकरात लवकर इथे दाखल व्हायचं आहे. चौथं षटक. पहिला बॉल आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा दाखल होतोय, तिथून मात्र पंच कळवत आहेत. बॅटर आता स्वतःला विचार करतात की हा चेंडू कदापि भिरकावला असता तर सीमारेषा पार जाऊ शकला असता, परंतु बॉलला सोडून दिलं आणि त्यानंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 3-0 30 धावा. पाहू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा. लेग स्टंपच्या बाहेर आहेत, खूपच बाहेर चेंडू मात्र हाताळला गेला. धावसंख्या धावफलकावरती 30. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहिलं तर दाखल होत आहेत. सागर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सागर वैती हाफ ट्रॅकर बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने खेळलाय. शॉर्ट फाईनलचा खेळाडू मात्र चेंडूवरती रेस लागलाय, परंतु बॉलला थांबवेल का तर नाही थांबणार आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. घासपाडा HDL चषकातील हा आलाय कणकणीत चौकार. दादा घरते हे साऱ्या पोरांची तो हिम्मत आयोजक पिंट्या दादा घरते आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेट पाटील. आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेट पाटील. वेलकम बाउंड्रीज असं म्हणता येईल मैदानावरती. धावा धावफलकावरती 34 धावा. आमचे मार्गदर्शक प्रेरणासन आदरणीय काशीनाथ पाटील साहेब सध्या व्यासपीठावरती आहेत. चांगला बॉल पुण्याला पाहायला मिळाला. गती परिवर्तन केलं, स्लोवर वन केलं, व्हेरिएशन केलं. सागर यांच्याकडे देखील क्षमता आहे ती दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळालेत. आधी मागच्या बॉलवरती थोडेसे चुकले होते, लेंथ ऍडजस्ट केली, लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. तिथून मात्र कॅप्टनने प्रतिक्रिया दिल्यात की इथून तुम्हाला लेंथ चेंज करावी लागेल आणि लेंथ लगेच चेंज केली. ऑफ टर्मवरती घेऊन आले आणि तिथून मात्र डॉट बॉल हा मैदानावरती पाहायला मिळाला. पुण्याला पाठीमागच्या दिशेने स्कूप करायचं होतं, मागे खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथून मात्र जास्ती प्रमाणात नाही पाहायला मिळाला. एक धाव मात्र येत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात संघाच्या धावा 35. 35 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. चला 2 कॅप्टन आपण लवकरात लवकर इथे दाखल व्हावं. जय हनुमान शिरगाव आणि आदर्श फणसवाडा, कारण की बरोबर प्लेइंग 11ची लिस्ट तुम्हाला फिलअप्स करायची आहेत. प्रमुख मान्यवरांचे शुभ हस्ते टॉस होईल. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. झेलची संधी असेल, पुन्हा एकदा झेल घेतला जाईल. यस, डेफिनेटली मैदानावरती टिपला जातो झेल. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक मैदानावरती लागलाय, तो 5वा. धावफलकावरती असताना धावा 35. घासपाडाच्या शक्यो आमचा आईलई पॉवरफुल. घासपाडाच्या शक्यो आमचा आईलई पॉवरफुल. चषक पॉवरफुल आमचा चषक पॉवरफुल. चषक पॉवरफुल आमचा चषक पॉवरफुल. धावफलकावरती आपण धावा पाहिलं 35 रन, 35 वरती 5 विकेट. बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब यांचे कटआउट्स आपण पाहू शकतात. नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय श्रीजी ठाकूर साहेब यांचे देखील आपण कटआउट्स पाहू शकतात. बोईसर विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय सन्माननीय राजेजी पाटील साहेब यांचे देखील आपण कटआउट्स पाहू शकतात. त्यानंतर माझे जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांचा आपण कटआउट्स पाहत आहेत. तिथे आपण पाहिलं तर खास करून
यज्ञेश्वर पाटील साहेब सभापती, सदानंद पाटील साहेब, विनय पाटील साहेब यांचे देखील कटआउट्स आपण त्या ठिकाणी पाहू शकतायत. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानावरती टाकला गेला आहे. तिथून मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक खेळाडू आहेत ते तंबूच्या दिशेने मात्र परत असताना पाहायला मिळत आहेत. 6वा धक्का आहे तो सध्या टीमला मात्र लागलाय. फलंदाज तंबूच्या दिशेने गॉन. हे सहकार्य नेहमी करतोय नेक विनय पाटील माजी नगरसेवक. विनय पाटील माजी थँक्यू. शेवटचं इथून आपण पाहिलं तर हे षटक मैदानावरती सुरू आहेत आणि त्यामधील आपण पाहिलं तर आता या षटकातील आपण पाहिलं तर बॉल क्रमांक मैदानावरती फेकून झालेत 5. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहे. राईटम ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र स्लॅश केला. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार, जिथे बोईसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेजी पाटील साहेब आणि वॉर्ड क्रमांक 7 चे माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेबांच्या खास करून बॅनर्स पाहत आहेत. त्या दिशेने बॉल मात्र ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या पार. चौकार येतोय आणि चौकारानं धावफलकावरती मात्र धावा लगावल्या गेल्या त्या 39 रन, लॉस ऑफ 6 विकेट, 6 गडी बाद, 39 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिला डाव इथे मात्र समाप्त होत असताना वाघोबा जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून 39 धावा आपण पाहिलेल्या आहेत. यानंतर होणारा जो मॅच आहे त्याचा आपण टॉस आहे तो टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कर्णधार थोडंसं घाई करा, आपण लवकरात लवकर या. मी कशनाजी पाटील साहेब यांना विनंती करतोय त्यांच्या जोडीने श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब, सदानंद पाटील साहेब, सर्व सन्मान्य अतिथींना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. विकी पाटील कर्णधार आणि दिगंबर मात्रे थोडंसं घाई करा. नाणेफेकीचा कॉल आहे तो नाणेफेकीचा कॉल केला जातोय. दोन्ही संघांना आपण पाहिलं तर जर्सी ते जर्सी देखील दिल्या जातात. 4 षटकांचा मॅच आहे. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आदरणीय काशीनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते काटा म्हटलं गेलंय आणि छापा आलाय, यानी की फणसवाडा संघाच्या बाजूने टॉस गेलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्याव्यात. काशीनाथजी पाटील साहेब, हेमंत म्हात्रे साहेब, सदानंद पाटील साहेब, प्रभाग समितीचे सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब आणि विनय पाटील साहेब, थँक्यू सो मच. मनापासून आपले आभार आहेत. दोन्ही कर्णधार आहेत त्यांच्या दिशेने इथे थांबणार आहेत. नाणेफेकीचा कॉल आहे तो नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी पार पडलेले आहेत. विकी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं हा टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांचा मॅच आहे, टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांच्या सामन्यामध्ये समोरचा संघ जर पाहिलं तर शिरगावचा संघ आहे, त्यांना किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 30 ते 35. कसं वाटतं संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहून आज या मैदानावरती दाखल झालेला एका जर्सीमध्ये संपूर्ण खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपण कशा प्रकारे धन्यवाद व्यक्त कराल? आयोजन एकदम व्यवस्थित आहे, मस्त आहे. प्रत्येक वर्षी चांगलंच असते आयोजन यांचं. थँक्यू सो मच. अगदी थोडक्यात म्हटलं गेलं थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार आहेत. दिगंबर मात्रे आमच्या दिशेने आहेत. दिगंबर, टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग. आता मैदानावरती आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना काय वाटतं 4 षटकामध्ये एक सेफ टोटल 60 ते 65. 60 ते 65 डबा. या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतं? या ठिकाणी दाखल झाल्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिल्यानंतर कसं वाटतंय तुला? दरवर्षीप्रमाणे चांगलंच आयोजन केलेलं आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपणास देखील शुभेच्छा असणार आहेत. तर टॉस मैदानावरती पार पडले गेले आहेत. जयनुमान शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आदर्श फणसवाडा या दोन संघादरम्यान टॉस पार पडला. टॉस का बॉक्स मधून अहवाल असा आहे, आदर्श फणसवाडा विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. मैदानाच्या मध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल, बॅटिंग करेल ती टीम जयनुमान शिरगावचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. चालू असलेल्या मॅचच्या दिशेने जाऊयात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतात पुन्हा एकदा द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर यांचा आपण आवाज ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू. हॅलो, धन्यवाद धनंजय.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वता. गणरायाला वंदन, इथल्या ग्रामदेवतेला आई जीवदानीला वंदन करून आजच्या या HDL चषक अर्थात गासपाडा HDL चषक 2024ला आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला मॅच धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम मैदानाच्या दिशेने उतरलेली आहे. ही संपूर्ण स्पर्धा जर बघितली बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा HDL चषक 2024 गेल्या 4-5 वर्षाचा जर खेळ पाहिला या HDL चषकाचा तर आपण पाहिलंय त्या एक चांगलं क्रिकेट नेहमीच्या मैदानावरती पाहिलंय. हा पहिला सामना आहे जिथून पाठलाग करतोय झरीमरी डोलिवाचा संघ. फुल टॉस बॉल आहे, स्वीप केलाय चेंडूला, चांगला फटका आहे, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर, सिक्सर षटकार. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरं. दिनेश आणि हेमंत ही जोडी मैदानावरती या डोलिव संघाची आणि जो पाठलाग करायचा आहे 4 षटकांचा खेळ पाहिला. 4 षटकांच्या खेळामध्ये जरा 40 धावांचा पाठलाग करायचा. प्रति षटकामागे तुम्हाला 10 धावांच्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा. हितेश हेमंत ही जोडी मैदानावरती. तर अजित फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलला इथून स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळला गेला आणि आज षटकार आलाय. दोन टीमच्या या मैदानावरच्या परफॉर्मन्सचा जर उल्लेख करायचा झाला तर गेल्या वर्षीचा खेळ आपण पाहिला वाघोबा जांभूळपाडानं एक थोडंसं प्रभावित करणारी कामगिरी आपण पाहिली होती 2023ची. आता तीच कामगिरी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न जांभूळपाडा टीम करणार आणि झरीमरी डोलिव बी संघ त्यांनाही धक्का देण्याचा प्रयत्न करणार. पहिलं तर फ्रंट फुटला आले, पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी बॅक फुटला ऑन द टोस जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता बघा. थोडा बाउन्सनं बीट केलं आणि चेंडू पाठीमागे निघून गेलाय तो STAच्या हातामध्ये. अजित किंवा टीमला वाघोबा जांभूळपाडाला याच लाईन अँड लेनने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. आता उजव्या स्टेजच्या बाहेर पंच वळतात, पंचाकडे इशारा येतोय, इट्स वाईट बॉल. अवंतर धावेने हा धावफलक पुढे चाललाय. धावा झाल्या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 3 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 8. गासपाडा HDL चषक 2024चा क्रिकेटचे एक मेजवानी आहे. पुढचे 6 दिवस या मैदानावरती पाहणार. आज स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर असतील, प्रमुख अतिथी असतील, माझे नगरसेवक असतील, या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बीट 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 झालाय. रिप्लेमध्ये पाहिलं फक्त यष्टेला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटलं की बाबा चेंडू गेला तरी कुठून गेला, कारण यष्टेंच्या एवढा स्टंपच्या ऑफस्टंपच्या एवढा जवळून हा चेंडू निघालेला आहे तर त्यालाही थोडंसं आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 8. क्रॉस बॅट फटका खेळायचा होता चेंडूला, इथून थोडासा उशीर केला. वेगाने यायचं होतं तुम्हाला, चेंडूवरती वेगाने यायचं. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, त्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं वेगाने येणं आवश्यक होतं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण झालेत. पॉवर प्लेच्या षटकातील खेळ आपण पाहतोय आणि शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर पुन्हा एकदा अजित सज्ज होतं. स्ट्रायकर एंडला फलंदाज हितेश. पायावरचा चेंडू आहे, फ्लिक केला चेंडू गॅपमध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या चेंडूवरती आलाय HDL चौकार. नितीन भोईर दादाची 7 लाखात एक. भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल. भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल. गासपाडा चषक यो आमचा आईलई पॉवरफुल. गासपाडा चषक यो आमचा आईलई पॉवरफुल. चषक पॉवरफुल.
षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 13. आता समीकरण बघूया स्क्रीनवरती. जरी पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 27 धावांचा पाठलाग करायचा. आणि कंपॅरिझन बघा, कंपॅरिझन जरी पाहिलं ज्यावेळेला बॅटिंग करत होता वाघोबा जांभूलपाड्याचा संघ त्यावेळेला पहिल्या षटकापर्यंत 13 धावा आल्यात. त्याला पाठलाग करताना झरीमरी डोली बी टीमने सुद्धा 13 धावा केल्यात. फरक फक्त इतकाच आहे, जांभूलपाड्याने 1 विकेट गमावला होता आणि झरीमरी संघाची सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. आता जांभूलपाडा टीम समोर एक थोडंसं आव्हान वेगळं असणार आहे. ते आव्हान असं आहे की तुम्हाला इथून विकेट घ्यायचे आहेत. जर विकेट आल्या तर मॅचमध्ये तुम्ही परत येतील, विकेट नाही आल्या तर झरीमरी डोली बीट संघ हा ज्या वेगानं चाललाय हे लक्ष विदिन 4 ओव्हर 4 ओव्हरच्या आतमध्ये गाठू शकेल. पण गोलंदाजीला आला विराजला पाहिलं होतं गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं त्यानं या HDL चषकामध्ये गोलंदाजी केली होती, प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांनी केली आहे. अपेक्षा कर्णधाराची तीच आहे, वाघोबा जांभूलपाडा टीमच्या कॅप्टनची अपेक्षा तीच आहे की बाबा गेल्या वर्षीचा तुझा परफॉर्मन्स, गेल्या वर्षाची तुझी कामगिरी, गेल्या वर्षाला त्या तुम्ही हाताळलेली गोलंदाजी पुन्हा एकदा तुम्हाला हाताळायची आहे. दुसऱ्या बाजूला झरीमरी डोली बीच संघाचा विचार करायला झाला तर हितेश आणि हेमंत एचनं सुरू होणारे हे दोन्ही आहेत. हाय क्लास परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न ते दोन्ही खेळाडू करतात. शपळवून खेळलं थोडंसं ऑप्शनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता हेमंतनं. बघा ऑन टार्गेट बरोबर त्या ऐंच्या थोडंसं मधून हा चेंडू पार झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिला चेंडू निर्धावात आलाय विराज. ओ बॅटच्या आतल्याकडे लागला होता चेंडू, तिथून एस्टनच्या दिशेने जात होता. 2 निर्धाव चेंडू बघा टॉप द बॅट लागला आणि जवळपास 1 2 3 जातो. रिप्लेमध्ये जर पाहिलं तर बहुधा एस्टन सुद्धा लागला की काय. 2 चेंडू चांगले हाताळ्यात. विराज आपल्या जो लौकिक आहे किंवा या मैदानावरचा आपला परफॉर्मन्स आहे तो पुन्हा एकदा देण्याचा प्रयत्न करतोय. तर 2 खेळाडूमध्ये चर्चा झाली, हितेशमध्ये झाले, हेमंतमध्ये झाले. आता तो दोघांना थोडंसं एका गोलंदाजाला खेळत असताना समोर 2 फलंदाज आहेत, ते एकाला थोडंसं वेगळ्या टॅक्टिकनं जावं लागणार आहे. अटॅक करावाच लागणार आहे, वेगळ्या टॅक्टिकनं जावंच लागणार आहे. तो अटॅक करतोय आणि अटॅक करून सर अमर सायस्किनच्या डोक्यावरनं टोकलाय. हा 6 षटकार. ताऱ्यांची ताकद अध्यक्ष विजय दादा घरते, हे साऱ्या पोरांची तो हिंमत आयोजक पिंट्या दादा घरते. चांगला फटका कळला हेमंतने. फुल्लर लेन तुम्ही स्लॉटमध्ये चेंडू हाताळा बघा. फुल्लर लेन रिप्लेमध्ये जरी पाहिलं ना, फुल्लर लेन पूर्णपणे ताकद झोकली त्या फटक्यामागे हेमंतनं आणि हेमंतनं चेंडूला धाडलं सरळ बरोबर जिथे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या समोरच्या दिशेनं या चेंडूला धाडलंय. 6 षटकार. आता धावा झाल्या धावफलकावरती 1.3 षटकांचा खेळ झाला. 19 वरती धावफलक पोहोचलाय. 40 धावांचा पाठलाग करायचा टीम झरीमरी डोलीच्या संघाला. उचले घेतलं थोडासा आपण बघितलं तर अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. बघा बॅट लवकर स्क्वेअर ऑन झाली. चेंडूला जास्त उसळी होती. एक अनपेक्षित बाउन्स जो आपण पाहिलाय, एक्स्ट्रा थोडासा जो बाउन्स झाला त्या बाउन्सने बीट केलं. समीकरण बघूया. इथून 14 चेंडूचा खेळ उरला नाही. अजून इथून 21 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम झरीमरी डोलीव बीच्या संघाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं रिझल्ट सेम. चांगला प्रयत्न होता. काय प्रयत्न केला होता, अफलातून प्रयत्न होता. एका हातामध्ये चेंडू आलाही होता पण तोपर्यंत चेंडू गेला होता बॉर्डर लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये आला हा 2रा षटकार. इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळला होता. चेंडू हवेत होता पण समोर जसा प्रयत्न केला बघा
प्रयत्न ज्यावेळेला केला होता, अटेम्प्ट चांगला केला होता आणि अटेम्प्ट होत असताना इथून चेंडू जरूर झेल टिपला होता, पण तोपर्यंत थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर क्षेत्ररक्षक. अपील झाला होता, बाउन्सर थोडासा हाताळण्याचा प्रयत्न विराजने केला. शेवटचा चेंडू निर्धावाला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर धावा आहेत दाफलकावरती. 25-12 चेंडूचा खेळ उरलाय आणि 12 चेंडूमध्ये करायच्या त्या 15 धावा. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया, ज्यावेळी या 15 धावांचा पाठलाग होऊ शकेल की नाही हे पाहण्यासाठी. असं तुम्हाला पुढे जाऊन घेऊ शकते किंवा टीमवर्कच तुम्हाला थोडंसं प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवू शकते. पार्टनरशिप बघा, दोन्ही खेळाडूंमध्ये हेमंत ज्याने 10 चेंडूमध्ये 19 धावा केल्या, हितेश ज्याने 2 चेंडूमध्ये 5 धावा केल्या आणि 12 चेंडूमध्ये 25 धावा केल्यात. ज्यावेळेला जांभूळपाड्याचा टीम संघ खेळत होता त्यावेळेला 2 षटकामध्ये 23 धावा फलकावर होता. शेवटच्या 2 षटकामध्ये 16 धावा केल्या होत्या त्या टीमनं आणि तिथून आता शेवटच्या 2 षटकामध्ये 15 धावा करायच्या आहेत त्या टीम जरीमरी डोलिवला. पुढचा मॅच जय हनुमान शिरगाव आदर्श फणसपाडा टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झालाय. तर आपण सुद्धा मॅचच्या समाप्तीनंतर लगेच आपण मैदानाच्या दिशेने यायचं आहे. आज थोडंसं पहिला दिवस होता, शुभारंभ उद्घाटन याच्यामध्ये थोडासा वेळ गेलाय, त्यामुळे यापुढे वेळ जाणार नाही आहे वाया, याची थोडीशी काळजी घ्या आपण. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, चांगला फटका खेळलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईन जवळ. क्षेत्ररक्षक तिथून होत असताना समोर आला क्षेत्ररक्षक आणि तिथून झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. विकेट गमावला टीम झरीमरी डोलिवनं. चांगला झेल टिपलाय. 2.1 षटकांचा खेळ आणि ज्या विकेटची आवश्यकता होती, एक ब्रेक थ्रूची आवश्यकता होती टीमला आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज नागेशनं. एक अनुभवी गोलंदाज आहे नागेश आणि त्याला ऑकवर्ड पोझिशन नाही, फ्रंट फूट नाही, बॅक फूट नाही, ड्राईव्ह नाही, कट, थोडंसं ऑकवर्ड पोझिशन मध्ये खेळण्याचा प्रयत्न दिलीप यांनी केला होता. नाही, पुढे थोडंसं फ्रंट फूटवरती येऊ शकले बघा रिप्लेमध्ये, नाही फ्रंट फूटवरती येऊ शकले, नाही बॅक फूटवरती बघा, थोडं ऑकवर्ड पोझिशन होती. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण नागेशला काय करावं लागणार, कारण पुढच्या 10 चेंडूमध्ये तुम्हाला 14 धावांचा पाठलाग करायचा आहे, तर पुढच्या 4 चेंडूमध्ये 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. पण फलंदाज आहे, फलंदाजाच्या बॅटमधून धावांचा ओघ वाढतोय, तो गोलंदाज इथे बाद होतोय, फलंदाज बाद होतोय, गोलंदाज सरस ठरलाय आणि हेमंतच्या रूपाने एक विकेट जो गमावलाय झरीमरी डोलिवला. जांभूळपाडा टीमला थोडंसं विजयाची चाहूल लागताना धावा फलकावरती 26. रिप्ले बघूया. रिप्ले क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न तिथून झाला होता, क्षेत्ररक्षक होता आणि क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपला. सॉंग ऐकत होता. या परिसरातील हे मैदान, याचं नावच आई जीवदानी मैदान आहे. आई जीवदानीच्या बरोबर क्षेत्रछायाखाली असलेले आपण सर्व ग्रामस्थ आणि हा आई जीवदानी ग्रुप
यांच्या माध्यमातून भरपूर काही कार्य या परिसरात होत असतात आणि त्यांच्याच टीम मधले जे प्रमुख मेंबर आहेत किंवा प्रमुख सभासद आहेत त्यांचा नामोल्लेख होणार आहे. सॉन्ग गाणं आपण ऐकलं आहेत. संदेश आले तर नवीन फलंदाज पुन्हा गोलंदाजाने येऊन थोडंसं कमाल केलं. नागेशने येऊन आपला अनुभव दाखवलाय, एक्सपिरियन्स दाखवलेला आहे. इथून ज्याची आवश्यकता होती विकेटची तो विकेटही प्राप्त करून दिला. खास करून हेमंत जे थोडेसे धोकादायक ठरू शकले असते. आता समीकरण बघा, 8 चेंडूचा खेळ उरलाय आणि 8 चेंडूमध्ये 14 धावा करायचे आहेत. 12-15चा मॅच होता. मागच्या 4 चेंडूवरती फक्त 1 धावा आतापर्यंत खर्च झाले आहेत. या षटकातील 2 चेंडूचा महत्वपूर्ण चेंडूचा खेळ आहे. टॅप पद्धतीने चेंडू खेळलाय. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. चेंडू येतो जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता रिक्वायर्ड रन रेट आणि करंट रन रेट मध्ये जास्त फरक नाहीये. जितके धावसंख्येचा पाठलाग करायचा होता त्याच्या जवळ आहे टीम जरीमरी डोलीव. फक्त एकच चिंतेची बाब आहे, एक जी जोडी जमलेली होती ती जोडी तुटले आणि नवीन जोडी दिलीप आणि संदेश ही जोडी मैदानावरती आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावा धाफलकावरती 27-27. आत येणारा थोडासा चेंडू होता. चांगलं षटक हाताळले. या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी देणार आहे नागेशचं षटक होतं. नागेश यांनी या षटकामध्ये दाखवून दिलं की हा मॅच आम्ही जिंकू शकतो, आपल्या बाजूला झुकू शकतो. 3 षटकांचा खेळ संपला आहे. धावा धाफलकावरती 27. 6 चेंडू आणि इथून 13 धावा करायच्या आहेत. मॅच रंगलाय. थोडासा रंग आणूया. सुमित डीजे रेडी आहेत. एक गाणं ऐकूया. कंपॅरिझन बघा, पहिल्या षटकामध्ये 13-13 धावा होत्या. दुसरं षटक 23-25 होता. आता तिसरं षटक संपल्यानंतर जांभूलपाडा होता 29 वरती आणि आता जरीमरी डोलीव आहे 27 वरती. पण आता शेवटचं षटक आहे. इथे शेवटच्या षटकामध्ये 10 धावा केल्या होत्या जांभूलपाड्याच्या टीमनं. ते शेवटच्या षटकामध्ये आता 13 धावा करायच्या आहेत आणि शेवटच्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. गोलंदाज विकुल. मागच्या वर्षी म्हटलं होतं याला की थंड थंड कूल कूल विकुल. आता डोकं शांत ठेवून त्यालाही गोलंदाजी करायची आहेत. दिलीप आणि संदेशला मेसेज द्यायचा आहे. संदेशचा अर्थच असतो मेसेज, अर्थात पाठवायचा असतो. संदेशवरती नजर आहे. मेसेज देण्याचा प्रयत्न. टॉप एज लागला. चेंडू पाठीमागे निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथून झेल टिपलाय. ओहो काय कॅच टिपलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते आणि क्षेत्ररक्षकांना टिपलाय. हा सुंदर विराजनं पुन्हा एकदा कमाल केले. विकेट आलाय. हे गाणं ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. वैभव पाटील किंगाई जीवदानी ग्रुपचा. मनीष घरत वैभव पाटील किंगाई जीवदानी ग्रुपचा. रिप्ले इंटरेस्टिंग आहे. विकुलचा पहिला चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. टॉप एज लागला. पाठीमागे निघून चालला होता आणि पाठीमागे धावत जाऊन विराजनं हो सुंदर झेल. हा कॅच पकडलाय की आपल्या दिशेने जाणारा हा मॅच विराजनं टिपलाय. विराजनं कॅच टिपलाय. मॅच थांबवलाय. पण नवीन फलंदाज मैदानावरती जातोय भूषण. आता 5 चेंडूचा खेळ उरलाय. 13 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकते. फटक्यांची निवड थोडीशी चुकते. जशी बॅटिंग हेमंतनं केली, जशी बॅटिंग हितेशनं केली त्या पद्धतीने बॅटिंग व्हायला. खास करून हेमंतची ती इनिंग्स, आता ती इनिंग्स थोडीशी कमी पडते की काय. नवीन फलंदाज भूषण. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. विकुलला कूल टंडा कूल म्हटलं होतं. भूषणला नावाप्रमाणे भूषण आहे. थोडासा गौरव आहे आपल्या गावासाठी. जरीमरी डोलीवच्या बी टीमसाठी आता तुम्हाला अशी कामगिरी करायची की इथून एक मोठा फटका पुढच्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे. कारण मागच्या 7 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्यात. गोलंदाज रेडी होतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळला. अजून एक विकेट. टंडा कूल फॉर्म मध्ये आला विकुल आणि विकुलने टिपलाय. हा दुसरा विकेट गॉन. ग्रुप गास पडगाव
यू. रिप्ले बघा पुन्हा. रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा विकुलचा चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेर स्लाइस करायचं होतं. स्लाइस पॉईंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं पण पॉईंटला होते तिथून स्वप्नील होते आणि स्वप्नीलनं आज झेल टिपलाय. आता विकेट हॅट्रिक वरती आहे मॅच मध्ये. म्हणून म्हटलं ना जांभूलपाडा टीमचा गेल्या वर्षीचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये चांगला राहिला आहे. जरीमरी डोली एक विजयाचा त्यांना धक्का देण्यासाठी रेडी आहेत. लारा सच्चिदानंद जसा आपण म्हणतोय. आता लाराला बघूया कुठल्या दिशेने फलंदाजी करतोय लारा. उसली घेतोय काय लाईन हाताळले. आता टेन्शन वाढले. जो मॅच 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता होती तो मॅच मागच्या 9 चेंडूवरती जिथे फक्त जर पाहिलं तर 2 धावा आल्यात. 2 धावा आल्यात मागच्या 9 चेंडूवरती आणि 4 विकेट गमावल्यात. खऱ्या अर्थानं 10 चेंडू मागच्या 10 चेंडू म्हणजे शेवटचा बॉल त्यानंतर विकेट. आता अजूनही संधी आहे. पुढच्या चेंडूवरती एक मोठा फटका. 3-13चा मॅच. 3-13चा मॅच आहे. चेंडू जातो. झेल टिपला जाईल का नाही आहे. झेल सुटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. रणजित स्वतःवरती नाराज असतील कारण एक प्रमुख खेळाडू आहे. पण अशा वेळेला ज्या वेळेला कॅच येतो ना बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा फ्लॅट बॅटेड स्ट्रोक होता. ज्यावेळेला चेंडू येतो त्यावेळेला जर तुम्ही जास्त वेगाने गेलं तर हातातनं चेंडू निसटू शकतो आणि तेच घडलं होतं. पण मॅचमध्ये असं घडणार 19-20 वाला मामला जसा असतो ना तसं काहीच घडणार. पण आता 2 चेंडू आणि 12 म्हणजे 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. दोन्ही बिग हिट कंपल्सरी चेसिंग आहे. धावांचा पाठलाग तुम्हाला करायचाच आहे. विकुल ज्यांना प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला दिलीपला हिरो बनने का मौका आपके लिए भी है. हिरो तुम्ही तिथूनही बनू शकता. पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. वेळ टाइमवरती थोडंसं जांभूलपाडा टीम थोडंसं वेळेवरती सुद्धा लक्ष असू द्या. टाइमवरती थोडंसं लक्ष ठेवा कारण यानंतरचा मॅच असेल त्याच्यासाठी एक नियम असणार आहे. 4 षटकांचा मॅच आहे. ज्यावेळेला इनिंगला स्टार्ट होईल त्यावेळेला वेळेची नोंद केली जाईल. स्टार्टर टायमर चालू केलं जाईल कारण वेळ वाया जातोय. त्याकरता काहीतरी करावं लागेल. याकरता दोन चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचा बॉल आहे या षटकातील. याकरता विकुलचा उल्लेख आम्ही केला होता. विकुलला मागच्या वर्षी केलेली कामगिरी आपण पाहिले या स्पर्धेमधली आणि आता पण तशीच कामगिरी तिथून साकारतोय आणि इथून बघा ते ज्युलेशन ते सेलिब्रेशन याच करता होतं. म्हणून क्रिकेटमध्ये खेळ असा आहे ना कधी बदलेल सांगता येणार नाही. 12-15चा मॅच गेल्या 11 चेंडूवरती फक्त 3 धावा आल्यात. 11 चेंडूचा खेळ पाहिला तर गेल्या 11 चेंडूवरती फक्त 3 धावा आल्या. त्याच्या अर्थ फलंदाजी तुमची मनाजोगती झाली नाहीये. शॉर्ट सिलेक्शन तुमचं चुकले. नियोजन तुमचं चुकले. स्ट्रॅटेजी चुकलेली आहे किंवा तुम्ही मॅच ज्यावेळेला 2 षटकामध्ये 25 धावा आल्या त्यावेळेला सेलिब्रेशनच्या मूडमध्ये गेल्यात की इथून आपण आरामात मॅच जिंकणार आहात. मग तुमच्यामध्ये रिलॅक्सेशन आले. शिथिलता तुमच्यामध्ये आले आणि ते रिलॅक्सेशन थोडंसं घात करून गेलाय. शेवटचा बॉल. थोड़ा इंतजार करना होगा. 9 चेंडूचा इशारा आहे आणि विकुलला ते सांगण्याचा प्रयत्न नागेश रणजित करतात की बाबा तू इतकं चांगले ओव्हर हाताळले. इतकं चांगलं षटक तू हाताळलेलं आहे. आता शेवटच्या चेंडूवरती जी अपेक्षा तुझ्याकडनं होती टीमची ती तू अपेक्षा जवळपास म्हणजे जसं गाण्यावर तर ना एकच वादा तसं एकच वादा 19 से ज्यादा. खरं तर विकुलने 19 से ज्यादा परफॉर्मन्स करून दाखवलेला आहे. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल आहे. शेवटच्या चेंडूवरती सिक्सर आलाय लेकिन मेहरबा आने में काफी देर कर दी. उशीर झालेला आहे कारण इथून जो षटकार पहिल्या स्टार्टला यायला होता तो नाही आलाय आणि 4 धावांना मॅच जिंकलाय. वाघोबा जांभूलपाडा टीमनं या मॅचला पराभवाच्या छायेतनं आले आणि पराभवाच्या छायेतनं या मॅचला घेऊन गेले. थोडंसं सेलिब्रेशन मूड आपण पाहिला होता जरेमरी डोली बीटचा. त्याच्यामुळे अर्ली सेलिब्रेशन करताना थोडासा विचार करा.
शेवटचं षटक विकुलनं चांगलं हाताळलं आणि या